नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो। बघा मित्रांनो, आज कंबाईनची एग्जाम झालेली आहे एमपीएससी ग्रुप बी। याच्या अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये विचारलेले सर्व गणित बुद्धिमत्ताचे सर्व प्रश्न, जवळपास 15 प्रश्न तुमच्यासाठी सर्व बेसिक पासून याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आणि कोणते पर्याय त्याच्यावाले योग्य राहणार ते तुम्हाला सांगणार आहोत। बघा मित्रांनो, आपल्याजवळ पेपर आहे, पेपरचा सेट सी राहणार। तुमच्याजवळ जो पेपर असेल त्याच्यानुसार तुम्ही प्रश्न बघायचे आहे। आता आपल्याला बोर्डवर प्रश्न लिहिण्यापर्यंत इतका वेळ राहणार नाही, कारण की आपला बोर्ड साधा राहणार। तर बघा मित्रांनो, तुम्हाला साईडला प्रश्न दिसत असेल त्या पद्धतीनुसार आपल्याला गणितात सॉल्व्ह करायचे आहे। बघा याच्यामध्ये प्रश्न क्रमांक सी नुसार आणि आजच्या जर पेपरचा आपण विचार करतो म्हटलं तर पेपर हा अगदी इझी होता, सर्वांनी प्रश्न वाचलेले आहे, अशा पद्धतीचे जीएसचे सुद्धा प्रश्न होते। बघा मित्रांनो, पहिला प्रश्न तुमच्या समोर दिसत असेल, आयटीचा प्रश्न राहणार। आता बघा याच्यामध्ये आयटीचा जो प्रश्न आहे साधा सिंपल प्रश्न आहे, जसं याच्यामध्ये 12, 18 जसं याच्यामध्ये दिसत आहे तुम्हाला 12, 18 आणि खाली इथं दिसत असेल 55। हे आपल्याला शोधायचं काय, 55 कसे आले असेल ते आपलं लॉजिक राहणार। बघा करायचं काय, 12 अधिक 18 जी वरच्या संख्या राहते त्याची करायची फक्त बेरीज। किती होणार बेरीज याची? 30। त्यानंतर जी आलेली बेरीज आहे त्या बेरजेची करायची दुप्पट, बेरजेची दुप्पट किती होणार? 60 होणार। त्याच्यानंतर जे दुप्पट केलेली आहे तुम्ही त्या दुपटीमधून फक्त काय करायचे आहे, 5 मायनस करा, उत्तर किती भेटणार आहे? 55। अशा पद्धतीने 55 आलेलं आहे त्याच्यामध्ये। तर बघा आता त्यांनी विचारलं काय, सर्व ठिकाणी हेच लॉजिक लागणार। बघा काय दिलं आहे त्यांनी, आता असं दिलं इकडे 40 आणि पुन्हा 18, याच्यावरून आपल्याला इथली संख्या शोधायची आहे। काय करणार मग? त्याच पद्धतीने दिलेल्या अंकाची काय करणार? बेरीज करणार। बेरीज किती होणार यामध्ये? बघा 58 बेरीज होणार। त्याच पद्धतीने काय करायचं आहे, आलेल्या बेरजेची दुप्पट करणार, 58 चे दुप्पट। बघा किती होणार? 116। किती होणार जेवले दुप्पट? 116। दुपटीची काय करायची मग? पुन्हा दुपटीमधून 5 मायनस करा, किती उरणार आहे? 111। बघा ऑप्शन क्रमांक तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये, ऑप्शन क्रमांक 2 जो तुम्हाला 86 नंबरचा प्रश्न दिसत आहे अशा टाईपचा, त्याच्यामध्ये उत्तर किती राहणार? 111। बघा पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे। बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर सुद्धा आहे आणि आपला बोर्डवर सुद्धा दिला आहे। आयटीचा प्रश्न आहे, याच्यामध्ये रिझनिंग मध्ये बघा त्यांनी काय दिलाय, रेड बरोबर 9, ब्ल्यू बरोबर 10। तर त्यांनी विचारलं काय, व्हाईट बरोबर कोणता अंक येईल? आता बघा हा जो प्रश्न आहे, तुम्ही जर आधी याच्यामध्ये एबीसीडी जर व्यवस्थित लिहून ठेवली असेल तशा पद्धतीने तुम्ही लॉजिक लावू शकता, पण वेळ कमी असेल तर बऱ्याचशा मुलांनी हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केलेला सुद्धा नसेल। तर बघा साधं लॉजिक याच्यामध्ये काय करणार, जे रेड जे अंक आहे, किती अंक याच्यामध्ये अल्फाबेट राहणार? 3 अल्फाबेट राहणार। कोणत्या याच्यावर कोणता क्रमांक होतो तो बघायचा आहे। आर वर किती येणार याच्यामध्ये? 18। ई राहते 5, डी कितीवर राहणार? 4। जेवढ्या संख्या असेल त्या सर्वांची बेरीज करा आणि जेवढ्या संख्या असेल त्या बेरजेला त्याने काय करायचं आहे? 3 ने भागायचं आहे। 3 ने का बरं भागलाय? याच्यामध्ये अल्फाबेट किती राहणार? 3। बघा किती होणार याच्यामध्ये? 23, 23 आणि 4 किती राहणार? 27। 27 ला 3 ने भागा, किती येणार आहे उत्तर? 9। अशा पद्धतीने उत्तर 9 निघालं होतं। ब्ल्यूचं सुद्धा त्याच पद्धतीने राहणार, ब्ल्यू वाले जे अंक राहणार त्याच पद्धतीने त्याच्यावाले नंबरिंग ठेवा आणि त्याला कितीने भागणार होता याच्यामध्ये? 1, 2, 3, 4। तर जेवढे अंक असेल त्यांच्यावाली बेरीज करा आणि त्याला कितीने भागणार? 4 ने भागणार, तेव्हा उत्तर तुम्हाला किती भेटणार? 10 भेटणार। आपल्याला फक्त काय उत्तराशी मतलब राहणार। बघा शेवटचा आता पुढचं काय विचारलं त्याने, व्हाईटचा प्रश्न विचारलाय। व्हाईटचे अल्फाबेट बघा आता डब्ल्यू, डब्ल्यू कितीवर राहणार याच्यामध्ये? 23 वर। आपल्याला अंक शोधायचा आहे, ठीक आहे 23। नंतर काय दिलेलं आहे? एच, एच कितीवर राहते? 8। नंतर आय बघा, आय कितीवर राहणार? 9 वर राहणार। नंतर टी, टी बघून घ्यायच्यामध्ये कितीवर राहणार? 20। नंतर आता ई उरलाय आणि हे कितीवर राहणार म्हणलं? 5। एकूण किती अल्फाबेट आहे याच्यामध्ये? 1, 2, 3, 4, 5। त्याच्यामुळे याला बेरजेला पुन्हा किती भाग द्यायचा? 5 ने भाग द्यायचा आहे। अशा पद्धतीने साधं लॉजिक राहणार। बघून घ्या आता बेरीज किती येणार? 31 आणि 9 किती होणार? 40, 40 आणि 20 60, 60 आणि 5 किती होणार? 65। 65 ला जर आपण 5 ने जर भाग देतो म्हटलं किती येणार आहे? 5 × 5 भाग जाणार 13चा। त्याच्यामुळे हा जो प्रश्न राहणार व्हाईट बरोबर आपला अंक कोणता येणार आहे? 13 हा अंक येणार आहे। बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न क्रमांक 94 तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसत आहे आणि बोर्डवर सुद्धा तुम्हाला ते काढून दाखवलं आहे। 94 प्रश्नामध्ये काय म्हटलंय, जे अल्फाबेट सांगितले त्यांनी ए पासून तर एम पर्यंत त्यांच्या सिक्वेन्स नुसार त्यांचा काय द्यायला सांगितलाय? क्रम द्यायला सांगितलाय, क्रमांक द्यायला सांगितलाय। नंतर पुढे काय म्हटलंय,
एन शून्य दर्शवतो, एन काय दर्शवत आहे शून्य, आणि ओ पासून तर झेड पर्यंत जे अंक राहणार त्याच्या सिक्वेन्स नुसार म्हणजे -1 -2 -3 असं करता करता झेडचा क्रमांक किती भरायला पाहिजे याच्यामध्ये, सॉरी याच्यामध्ये इथं किती 12 भरायला पाहिजे। बघा आता याच्यामध्ये पुढे काय म्हटलं त्यांनी, तर सक्सेस दर्शविणारा पूर्णांकांची बेरीज किती होणार, एक त्यांनी शब्द दिलाय तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसत असेल। बघा कोणता शब्द सांगितला त्याने, SUCCESS, हे झालं या स्पेलिंग। या स्पेलिंग नुसार काय करायचं तुम्हाला त्याच्या क्रमांक तिथं फक्त लिहायचा आहे आणि त्यांची वाली बेरीज विचारली आहे। बघा आता हा यस वर किती राहते म्हणलं त्याच्यामध्ये -5, नंतर यू बघून घ्यायच्यामध्ये यू राहणार -7, नंतर पुढे काय दिलाय सी। आता सी कुठे येते वरच्या लाईन मध्ये, वरच्या लाईन आहे प्लस वाल्या संख्या, सी बरोबर किती आहे 3, मग काय करणार +3, पुन्हा सी आलाय पुन्हा +3, पुढे काय दिलाय ई किती राहते 5, नंतर पुढे काय म्हटलंय 2 वेळेस पुन्हा यस आहे, यस वर आता सांगितलं आपण काय येणार आहे याच्यामध्ये -5, तर इथं पुढं -5 याचं उत्तर त्यांनी फक्त विचारलंय, तेच राहणार तुमचं उत्तर। बघा काय होणार त्याच्यामध्ये पुढं +5 -5 काय करू शकतो आपण कॅन्सल करू शकतो, मायनस वाल्यांची बेरीज करून घ्या, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17 आणि यांची बेरीज किती होणार 6, म्हणजे याच्यामध्ये बघा -17 +6 चिन्ह वेगळं आहे तर काय होणार वजाबाकी होणार, दोघांची वजाबाकी किती येणार -11। ऑप्शन मध्ये सुद्धा दिलेलं असेल बघा, ऑप्शन क्रमांक 1 हेच काय रिझॉल्व्हला उत्तर राहणार। समजला असेल प्रश्न, व्यवस्थित नीट काय करायचं आहे स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे, कोणते बरोबर आलेले आहे ते तुम्ही बघून घ्यायचं आहे। पुढचा प्रश्न आपण बघायचा आहे। 49 प्रश्नामध्ये ABCDEF एका ओळीत उभे आहेत, नंतर पुढे काय म्हटलंय बी हा F आणि D च्या मध्ये उभा आहे, कोण मधात नाही याच्यामध्ये बी राहणार मधात। बघा काय करणार जसं जसं त्यांनी सांगितलंय त्या पद्धतीने तुम्हाला फक्त मांडणी करायची आहे, बी हा मधात राहणार कोणाच्या F मध्ये आणि D च्या मधात राहणार बी, पहिलं वाक्य झालेलं आहे। पुढे काय म्हटलंय E हा A आणि C च्या मध्ये आहे। आता आपल्याला A पण माहित नाही C पण माहित नाही, नॉर्मल पद्धतीने आपण साध्या पद्धतीने साईडला लिहू शकतो, E हा A आणि कोणाच्या C च्या मधात आहे अशी आपण इथं काय करून ठेवली आहे मांडणी करून ठेवली आहे। हा वाला साधा पॉइंट आहे साईडला करून ठेवला आहे। नंतर पुढचं वाक्य बघा आता A हा F किंवा D च्या लगेच पुढे नाही आहे, A हा F च्या पुढे म्हणजे याच्या साईडला असता कामा नये आणि D च्या सुद्धा साईडला असता कामा नये, कोणता व्यक्ती याच्यामध्ये A। बघा याच्यामध्ये A इथे सुद्धा चालणार नाही, इथे पण चालणार नाही, इथे पण चालणार नाही, इथे पण चालणार नाही, म्हणजे काय F च्या साईडला किंवा D च्या आजूबाजूला कोण असता कामा नये A असता कामा नये। जर आपण हाय जर उचललं आणि इकडे ठेवतो बोलत काय होत आहे A इथे येणार, त्याच्यामुळे इकडे चालणारच नाही, AEC इकडे चालणार नाही। त्याच्यानंतर याला जर आपण जशा तसं ठेवतो म्हटलं इकडे तर बघा काय होणार आता त्याच पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे। पहिल्यांदा काय घेणार C, नंतर मधात काय राहणार E, नंतर काय म्हटलंय A। बघा आता A हा F च्या आणि D च्या साईडला आलाय काय नाही आलाय, तर आपल्यावालीचा जो सिक्वेन्स सांगितलाय त्यांनी तो बरोबर आलेला आहे। आता बघा पुढे काय म्हटलंय C हा D च्या लगेच पुढे नाही। आता बघा अजून एक वाक्य त्यांनी सांगितलंय हा जो C आहे तो D च्या साईडला सुद्धा असता कामा नये। आपण जे मांडणी केली आहे ते योग्य पद्धतीने अशा पद्धतीने सिक्वेन्स त्याचा आलेला आहे। तर पुढे बघा आता विचारलं काय त्यांनी F हा कोणत्या जोडीच्या मध्ये उभा आहे, कोणाबद्दल विचारलं त्यांनी F बद्दल, कोणाच्या मधात राहणार B आणि C किंवा C आणि B, ऑप्शनवर डिपेंड करणार। बघा पहिलं ऑप्शन BD दिलाय येणार नाही, नंतर आहे BA ते सुद्धा येणार नाही, तिसरं सुद्धा येणार नाही, पर्याय क्रमांक 4 राहणार। उत्तर काय राहणार आपलं B व C च्या मधात कोण राहणार आपल्या याच्यामध्ये F राहणार, दिसत आहे ऑप्शन क्रमांक 4 आपले उत्तर राहणार। बघूया आपण लगेच पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 90 रेल्वेवर विचारलेला आहे, तुमची वाली डायग्राम तुम्हाला इथे बोर्डवर दिलाय। प्रश्न मी वाचून सुद्धा दाखवणार आहोत। बघा याच्यामध्ये जे त्यांनी सिक्वेन्स क्रमांक दिलाय SMLAQR, आता आपण या सर्वांची टक्केवारी आपण बेरीज करतो म्हणजे ते 100% भरणार। तसं त्यांनी आता पुढे काय म्हटलंय पुढील वर्तुळखंडाचा दर्शविला आहे त्याच्यावाले प्रमाण दिलेलं आहे, प्रवाशांची एकूण संख्या, आता हे रेल्वेचं समजून घ्यायचे त्या पद्धतीने राहणार आहे। प्रवाशांची एकूण संख्या त्यांनी दिली आहे 8500 एवढा आकडा दिलेला आहे। नंतर तर SML, S दिसला असेल, M दिसला असेल, L दिसला असेल, पुढे काय म्हटलंय
यांची मिळून सरासरी प्रवासी संख्या. आता सरासरी म्हणजे काय राहते, दिलेल्या अंकांची बेरीज भागीला जेवढ्या संख्या असेल तेवढ्या. संख्या किती आपल्याजवळ, 3 प्रकारचे घटक आहे आपल्याजवळ, तिघांची बेरीज करायची आहे. आता पण हे कशामध्ये दिले आहे, टक्क्यामध्ये दिले आहे. मग टक्क्यामध्ये दिले असेल तर कसं, पहिल्यांदा एकूण किती टक्के होणार या तिघांचे, काय करणार 24, 20 आणि किती 15 या तिघांची बेरीज करणार. किती भरणार बेरीज यांची वाली, 59% भरणार. बघा मग आपल्याला 59% लोकांची सरासरी विचारली आहे. एकूण लोक किती आहे 8500. 8500 पैकी 59% म्हणजे किती व्यक्ती होणार ते पहिल्यांदा काढावं लागणार. याच पद्धतीने करायचं. आणि किती व्यक्ती आपल्याजवळ 3 घटक आहे, त्याच्यामुळे या बेरजेला म्हणजे आपण हे काय काढता याची पहिल्यांदा बेरीज म्हणा किंवा याची तिघांचे एकूण होणार. ठीक आहे, तिघांचं काय करणार याच्यामध्ये सांगा, 20 कॅन्सल. आता उरलं काय 85 गुणिला 59 यांचा गुणाकार फक्त व्यवस्थित करायचा आहे. यांचा गुणाकार येणार 50 15 समजलं इथपर्यंत. म्हणजे काय SML या तिघांमध्ये एकूण किती लोक असणार 5015 समजलं इथपर्यंत. नंतर आपल्याला काय करायचं आहे, सरासरी काढायचं आहे. सरासरी म्हणजे काय होते म्हणलं तर एकूण बेरीज भागीला किती संख्या याच्यामध्ये 3 घटक आहे म्हणून याला 3 ने भागणार. याचं उत्तर जे येणार तेच राहील तुमचं उत्तर. बघा यांचा जर आपण व्यवस्थित भागाकार केला, भागाकार किती येणार 1671.66 काय होणार कंटिन्यू चालत राहणार. बघा याच्यामध्ये 1671 आपल्याला ऑप्शन मध्ये कुठं दिलेलं नाही आहे, पण ऑप्शन क्रमांक 3 पॉइंटला आता लक्षात ठेवा, याचं रूपांतर आपण इकडे एक अंक वाढून द्यायचा आहे. म्हणजे त्यांनी असं केलंय 1600 किती दिलंय उत्तर यांनी 72. हेच राहील त्याचं परफेक्ट आन्सर. समजलं इथपर्यंत. साधी पद्धत आहे. सरासरी म्हणजे बेरीज भागीला एकूण संख्या. तर बेरीज काढण्यासाठी काय केलं आपण 8500 चे 59% काढून घेतलाय. यांचा गुणाकार किती आलाय 5015. समजलं असेल. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 91 तुमच्या समोर स्क्रीनवर दिसत असेल. आगगाडीवरचा प्रश्न आहे. थोडासा पॅटर्न त्याला वेगळा केलेला आहे, पण प्रश्न हा खूप इझी राहणार. बघा याच्यामध्ये आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबांची संख्या मोजत आहे. आता याच्याबद्दल पहिल्या वाक्याबद्दल तेवढं टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आहे. पुढे वाक्य काय म्हटलंय, 2 खांबातील अंतर 50 मीटर आहे. समजा जर एखादा खांब असेल, याच्यामध्ये एखादा खांब जर असेल इथे आणि इथे, या दोघांमधलं एकूण अंतर किती सांगितलं त्यांनी 50 मीटर अंतर एवढं सांगितलं आहे. ठीक आहे, असे त्यांनी सांगितले. नंतर एकूण खांब असे त्यांनी दिले आहे 5601 एवढे खांब असेल. त्यानंतर एकूण खांबाची संख्या झाली आहे. त्यानंतर आगगाडीचा वेग दिलाय त्यांनी 40 किलोमीटर प्रति तास. तर बघायचं आला पुढे काय म्हटलंय, खांब मोजण्यासाठी किती तास लागणार, किती खांब 5601 खांब मोजण्यासाठी त्याला किती वेळ लागणार, अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारलाय. तर लक्षात ठेवा, एकूण खांब 5601 जरी झाले असेल तरी तुम्हाला जर त्या खांबांमधला जो गॅप राहते, त्या गॅप असे एकूण किती होणार, एक मायनस करून टाकायचा आहे 5600 एकूण काय राहणार त्याच्यामध्ये गॅप राहणार. समजलाय. आणि प्रत्येक गॅप मध्ये कितीचं अंतर राहणार 50 मीटरचं राहणार. आता 2-3 पद्धतीने वेगळ्या पद्धतीने काढता येते उत्तर. एक साधा प्रश्न आता बघून घ्यायच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एका खांबापासून दुसऱ्या खांबापर्यंत जाण्यासाठी म्हणजे 50 मीटरचं अंतर ओलांडण्यासाठी त्याला किती वेळ लागणार. म्हणजे अंतर आपल्याजवळ किती आहे 50 मीटर. एकूण अंतर काढतो म्हणलं तसंही चालते. ठीक आहे, पण आपण साध्या पद्धतीने येऊन जाऊ एक वेळेस. बघा 50 मीटर अंतर आपल्याजवळ सूत्र कोणतं राहते, अंतर बरोबर वेळ गुणिला वेग. हे सूत्र आहे सर्वांना माहित असेल. बघा काय केलंय मग, अंतर आपण अंदाजे किती घेतलाय 50. अंदाजे म्हणजे 2 खांबांमधील आपल्याला लागणारा वेळ माहित आहे का, माहित नाही, एक्स घेऊन घेऊ. त्याच्यानंतर रेल्वेचा वेग माहिती दिला असेल त्यांनी. रेल्वेचा वेग किती दिलाय त्यांनी 40 किलोमीटर प्रति तास. किलोमीटर प्रति तास मध्ये आहे. आणि इकडलं अंतर जे दिलंय त्यांनी कशामध्ये आहे, मीटर मध्ये आहे. एकक वेगळे असेल तेव्हा आपण कितीने गुणतो याला 5/18 ने. फक्त व्यवस्थित एक्स ची किंमत काढायची आहे. बघा मग पुढे काय करणार आपण याच्यामध्ये 10 कॅन्सल. त्यानंतर 5 1 5 5 1 5. त्यानंतर इकडे भाग जाते, याचे अर्धे होणार 2, याचे अर्धे होणार 9. आपल्याला किंमत कशाची काढायची आहे एक्स ची. एक्स ला जागेवर ठेवलाय 9 भागाकारमध्ये आहे. इकडे त्यांनी गुणाकार 1 गुणिला 9 किती होणार 9. त्यानंतर 2 इकडे गुणाकारमध्ये आहे, इकडे त्यांनी काय होणार भागाकारमध्ये. तुम्ही असं अंदाजे इथपर्यंत घेतलं तरी चालते, कारण की आपल्याला पुढं गुणाकार किंवा भागाकार करायचा आहे. पॉइंट मध्ये काढायचं असेल त्याच्यामध्ये किती होणार 4
5 सेकंद बरोबर x असं घ्या किंवा 9/2 घेतलं तरी सारखंच राहणार. इथपर्यंत हे प्रश्न समजला असेल. आता बघा पुढं एकूण खांब मोजायचे आपल्याला. म्हणजे आता हे झालं फक्त किती 50 मीटर पर्यंत. असे गॅप किती आहे भरपूर सारे आहे. तर लक्षात ठेवा दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला आता काय करता येईल याच्यामध्ये. बघा आता आपल्याजवळ किती गॅप आहे याच्यामध्ये एकूण 5600 गॅप आहे. एका गॅपसाठी किती वेळ लागत आहे 50. 5600 गॅपसाठी किती सेकंद लागणार म्हटलं तर त्याला एका गॅपसाठी किती 9/2. 9/2 याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे. बघा 2 ने इकडे भाग द्यायचा आहे अर्धे होणार. किती होणार याच्यामध्ये बे 1 बे, बे 2 4, 1 उरला, बे 8 16. किती भरले याच्यामध्ये 2800. 2800 गुणिला 9 करा 1010. नंतर 9 8 72. 72/2 आजचे किती उरणार 7. 9 2 18. 18 आणि 7 किती होणार 25. आता बघा एवढे जे लागणार ते काय लागणार आहे तुमच्यासाठी सेकंद लागणार. पण आपलं उत्तर बघा त्यांनी ऑप्शन जर तुम्ही बघितले असेल तर तासामध्ये दिसत आहे तुम्हाला सर्व ऑप्शन. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे इतका लागणारा जो वेळ आहे इथपर्यंत आपलं उत्तर झालेलं आहे. फक्त काय सेकंदामध्ये आलेलं आहे. सेकंदाचं रूपांतर काय कशामध्ये करायचं आहे मिनिटामध्ये करायचं. मिनिटाचं रूपांतर पुन्हा तासामध्ये करा वाटल्यास. काय करणार बघा साईडला तुम्हाला याच्यामध्ये सॉल्व्ह करून दाखवणार. किती सेकंद लागले 25,200 सेकंद लागले आहे. सेकंदाचं रूपांतर एक वेळ जर आपण याला 60 ने जर पुन्हा भागतो म्हटलं तर रूपांतर कशामध्ये होणार मिनिटामध्ये. आणि पुन्हा जर अजून याला 60 ने भागतो म्हटलं तर कशामध्ये होणार तासामध्ये होणार. बघा काय करणार 1 0 1 0 कॅन्सल. पुन्हा दुसरा 0 कॅन्सल. व्यवस्थित फक्त 6 ने भाग द्यायचा आहे. 6 1 6, 6 चूक 24. साईडला लिहितो भागाकार 4. ठीक आहे. 1 उरला साइन 2 12 आणि याच्यामध्ये काय उरला फक्त 42 आणि खाली अजून किती उरले 6. बघा पुन्हा भाग जाते 6 1 6 साइन 7 42. 7 तास. सेकंदाचं रूपांतर आपण तासामध्ये केलाय म्हणून त्याला 2 वेळ 60 ना भाग दिलाय. उत्तर किती राहणार 7 तास. ऑप्शन क्रमांक 1 समजलाय. थोडं फक्त तुम्हाला ही पद्धत जी आहे लॉंग पद्धत राहणार आहे कारण की वेळ खाऊ प्रश्न राहणार असा. बघूया आपण पुढचा प्रश्न. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न क्रमांक 92 तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. बघा काय म्हटलंय एका क्लबमध्ये 80 खेळाडू आहे. एकूण खेळाडू किती राहणार 80 खेळाडू राहणार. पुढे काय म्हटलंय त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात. आता कबड्डीचा गट आपण वेगळा करू. याच्यामध्ये हे खेळतात कबड्डी खेळतात आणि दुसरा खेळ किती आहे क्रिकेट आहे. याच्यामध्ये इकडे राहणार क्रिकेट खेळ. तर लक्षात ठेवा याच्यामध्ये 36 जण खेळाडू कबड्डी खेळतात. कबड्डी खेळणार 36 आणि क्रिकेट खेळणार किती राहणार 48. पुढे काय म्हटलं त्यांनी जर 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोनही खेळ खेळतात. जे दोनही खेळ खेळणारे जे घटक राहणार किती राहणार याच्यामध्ये 12. याच्यावरून जर तुम्हाला उत्तर काढायचं असेल डायग्राम या पद्धतीने काढता येते आपल्याला. बघा काय करणार जे एकूण आकडा राहते तो आपण मधात लिहायचा आहे कारण की मिक्स मध्ये आपण घेतलाय. हे कशाचा गट झाला आपला इकडला कबड्डीचा आणि इकडला कशाचा गट झाला म्हटलं तर हा क्रिकेट. आणि दोघांच्या याच्यामध्ये मिक्स मध्ये इथला भाग येत आहे. इथला भाग किती येणार 12. म्हणजे 12 खेळाडू आपले बघा याच्यामध्ये 80 पैकी दोनही खेळ खेळत आहेत. आता उरलेले खेळाडू बघा जर आपण फक्त कबड्डीचा विचार केला किती खेळतात सर्व 36. पण 36 पैकी आपण ऑलरेडी इथे किती लिहिले आहे बघा. कबड्डीचा जो गोल तुम्हाला इथसा दिसत असेल त्याच्यामध्ये आपण किती घेतलाय 12 घेतलाय. मग काय करणार इकडला जो भाग उरलेला आहे तो काय करणार 36 - 12 करणार. किती उरणार बघा याच्यामध्ये 24 उरणार. इथपर्यंत दिसत असेल सर्वांना. काय केलं आपण आता निव्वळ फक्त कबड्डी खेळणारे जे प्लेयर राहणार खेळाडू राहणार ते फक्त किती राहणार 24 आणि दोन्ही किती राहणार म्हटलं तर बघा 24 अधिक 12 म्हटलं किती होणार आहे 36. पुढे काय म्हटलं त्यांनी क्रिकेट खेळणारे किती आहे 48. 48 पैकी 12 आपण आधीच घेतले. 12 मायनस करून टाका किती उरणार बघा याच्यामध्ये आता 36. किती उरणार याच्यामध्ये 36. आता बघा पुढे काय म्हटलं त्यांनी दोन्ही खेळ खेळत असतील तर किती खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाही. आता त्यांनी म्हटलंय 80 पैकी असे किती टक्के खेळाडू आहे का ते दोनही खेळ खेळत नाही. दोनही खेळ खेळणारे आता बघा त्यांनी म्हटलंय कबड्डी अथवा किंवा क्रिकेट. आता बघा आपल्याजवळ खेळणारे किती आहे खेळणारे काय होणार मग कबड्डी खेळणारे किती आहे 24. त्याच्यानंतर क्रिकेट खेळणारी सेपरेट वाले किती आहे 36 आणि दोनही खेळ खेळणारे किती राहणार 12. या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे खेळणारे आपल्याला खेळाडू काढायचे आहे. बघा सर्वांची बेरीज करताना किती होणार
40 20 60 60 आणि 12 किती होणार याच्यामध्ये 72 खेळाडू खेळ खेळतात दोनही खेळ न खेळणारे आपल्याला काढता येते त्याच्यावरून न खेळणारे म्हणजे कोणताच खेळ खेळ नाही खेळणारे काय करणार मग एकूण किती खेळाडू आहे आपल्याजवळ 80 पैकी किती खेळत आहे 72 म्हणजे काय करणार 80 मायनस 72 करा किती उरणार 8 किती पैकी 80 पैकी 8 जण खेळत नाही पण पुढे प्रश्न काय विचारला त्यांनी किती टक्के आता प्रश्न आपल्याला बरोबर आहे त्यांनी जर विचारलं असतं तुम्हाला किती खेळाडू खेळत नाही म्हणलं तर उत्तर किती आलं असतं 8 पण त्यांनी कशामध्ये विचारलाय टक्क्यामध्ये विचारलाय बघा काय करणार मग त्याच पद्धतीने साईडला काढतो आपण 100% म्हणजे किती 80 खेळाडू हे कसे आपले खेळाडू राहणार तर आपल्याजवळ काय 8% खेळाडू म्हणजे किती घेणार x अपोजिट वाली संख्या कुठे जाणार आहे छेदामध्ये या पद्धतीने सुद्धा काढता येते सांगा काय करणार मग x बरोबर टक्क्यामध्ये आपल्याला उत्तर काढायचं आहे तिरपा गुणाकार करणार छेदामध्ये किती राहणार आहे 80 वरती उरलाय 100 गुणिला 8 बघा काय करणार 8 1 8 8 1 8 0 0 कॅन्सल किती उरले फक्त 10 आणि उत्तर कशामध्ये निघणार आपलं टक्क्यामध्ये ऑप्शन क्रमांक याच्यामध्ये राहणार 3 समजला असेल प्रश्न खूप इझी प्रश्न आहे असे प्रश्न आपले ऑलरेडी क्लासमध्ये झालेलेच आहे बघूया आता पुढचा प्रश्न बघा मित्रांनो पुढचा प्रश्न क्रमांक 93 तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल आता जो विधान आहे त्यांनी काय म्हटलंय दिलेल्या विधानाशी निगडीत कोणते गृहीत बरोबर आहे आता लक्षात ठेवा निष्कर्षाच्या नुसार आपल्याला डायग्राम वगैरे इथं काढायची गरज पडणार नाही साधा प्रश्न आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने विचार करू शकता याच्या अनुषंगाने तुम्हाला काय याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे बघा आता प्रश्न तुमच्या समोर दिसत असेल पहिल्यांदा विधान दिलंय आपण बोर्डवर सध्या विधान लिहून दाखवत नाही सिगरेट ओढणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे अशी माहिती सिगारेट पाकिटावर छापलेली असते बरोबर आहे सर्वांनी बघितलं असेल सिगरेट पॉकेट सुद्धा बघितलं असेल कुणीतरी त्याच्यावर चित्र सुद्धा राहते आणि हानिकारक राहणार शरीरासाठी हे लिहिलेलं राहते आता त्यांनी विचारलंय ते लिहिण्यामागचं कारण काय आता तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार करू शकता तर्क लावू शकता पण आता बघा माझ्या पद्धतीनुसार मी तुम्हाला काय सांगता त्यांनी सांगितलंय खाली गृहीतक दिलंय आणि कोणतं गृहीतक योग्य राहील ते विचारणार गृहीतक किती दिलंय 2 दिलंय बघा पहिलं काय म्हटलंय सिगारेट पाकिटावर लिहिलेली माहिती लोक वाचतात योग्य आहे की नाही आहे आता बघा तुम्ही त्याच्यामध्ये सिगरेट घेत असेल नसेल घेत तरी काही प्रॉब्लेम नाही पण आपल्याला समजा एखादं पॉकेट कुठं दिसलं तर आपण काय करणार काय दिलेलं आहे काय चित्र दिलं आहे याच्यावर ते आपण काय आवर्जून वाचून बघतो नंतर बघा आता म्हणजे पहिलं गृहीतक काय कन्फर्म बरोबर योग्य राहणार आहे पुढं काय म्हटलंय दुसरं बघा बऱ्याच व्यक्ती सिगारेट पाकिटावर दिलेल्या इशाऱ्यांचा गांभीर्याने विचार करतात समजा जर एखादा विद्यार्थी असेल किंवा एखादा व्यक्ती असेल तो जर सिगरेट घेत असेल ठीक आहे म्हणजे सिगरेट त्याला लत असेल तर काय करणार तो त्याच्यानंतर जेव्हा तो सिगरेट घेते तो प्रत्येक वेळेस पॉकेटवर तो वाचतो पण वाचल्याच्या नंतर त्याला गांभीर्याने विचार करते का बघा साहजिक प्रश्न आहे एखादा व्यक्ती सिगरेट घेणारा असेल तो गांभीर्याने म्हणजे ज्यावर भरपूर वाचत असेल ते वाचल्याच्या नंतर ते सिगरेट पेनं कधी सोडत नाही म्हणजे बघा याच्यामध्ये दुसरं जे गृहीतक आहे काय म्हटलं त्यांनी बऱ्याच व्यक्ती सिगरेट पाकिटावर दिलेल्या इशाऱ्यांचा गांभीर्याने विचार करतात जर खरोखर त्यांनी विचार केला असता तर लगेच दुसऱ्या दिवशी काय केलं असतं त्याने सिगरेट सोडली असती पण तसं होते का नाही होत म्हणजे दुसरं गृहीतक काय राहणार चुकीचं राहणार आता बघा पर्याय त्यांनी काय काय दिलंय पहिलं पर्याय फक्त गृहीतक 1 बरोबर आपल्याला तेच पाहिजे फक्त काय 1 नंबरचं बरोबर राहणार दुसरं म्हटलंय गृहीतक 2 बरोबर दुसरं काय चुकीचं आहे तिसरं विधान काय म्हटलंय किंवा पर्याय म्हटलंय 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहे चुकीचं आहे फक्त काय 1च नंबरचं बरोबर आहे त्यामुळे बाकीचं नाही वाचलं तरी चालते ऑप्शन क्रमांक याचं उत्तर किती राहणार आहे तुम्हाला पर्याय क्रमांक 1 याचं हे राहील उत्तर समजलाय साधा प्रश्न होता बघूया आपण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 95 काय म्हटलं त्याने आंब्याचे झाड पेरू व लिंबूच्या झाडाच्या मध्ये आता बघा त्यांनी काय सांगितलंय आंब्याचं जे झाड राहणार आंबा शॉर्टकट मध्ये आपण लिहू ते कशाच्या मदतीने सांगितलं त्याने पेरू आणि लिंबू पेरू समजा आपण इकडून घेऊ पेरू या साईडला राहणार आणि पुढे काय म्हटलंय लिंबू लिंबाचं झाड जे राहणार ते आपण घेऊ या पद्धतीने इकडे नंतर पुढे काय म्हटलंय पहिलं वाक्य झालेलं आहे पपईचे झाड लिंबूच्या झाडाजवळ आहे पपईचे झाड लिंबूच्या झाडाजवळ आहे पण पुढे काय म्हटलंय पण आंब्याच्या व पेरूच्या झाडाजवळ नाही म्हणजे ते मधातनी इकडे राहणार नाही ते कुठं राहणार पलीकडे राहणार कोणतं झाड म्हटलं पपईचं झाड ठीक आहे पपई आणि पेरू मध्ये फरक आहे याच्यामध्ये बघून घ्यायच्यामध्ये पुढे काय म्हटलंय
ते वाक्य झालेलं आहे. पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड आहे. पपईच्या उजवीकडे कशाचं झाड राहणार? मध्ये नारळाचे झाड आहे. इथं काय येणार? नारळाचं झाड. साधा प्रश्न आहे, खूप इझी आहे. अशा टाईपचे प्रश्न आपले ऑलरेडी झालेले आहेत. नंतर पण पेरूच्या झाडाच्या डावीकडे कोणतेच झाड नाही. आता बघा, पेरू तिकडे आपण चेहरा करून आहोत, ठीक आहे. डावी साईड ही राहणार, इकडे कोणतंच झाड राहणार नाही. अशा पद्धतीने आपली होईल काय? डायग्राम व्यवस्थितपणे आलेली आहे. तर आता बघा पुढे काय म्हटलंय, प्रश्न काय विचारलाय बघा. आता खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? विधानं दिलेले आहे त्यांनी, 3 विधानं दिलेले आहे. बघा काय म्हटलं त्यांनी. पहिलं विधान, या वाक्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे? योग्य आहे की अयोग्य आहे ते ठरवायचं आहे. लिंबूचे झाड पपई आणि आंब्याच्या झाडामध्ये आहे. कशाचं? लिंबूचे झाड पपई आणि आंब्याच्या मधात आहे की नाही आहे? आहे. म्हणजे पहिलं विधान काय राहणार? योग्य राहणार. बघा दुसरं विधान काय म्हटलंय त्याने. बघा विधान किती आपल्याजवळ? 1, 2 आणि पुन्हा तिसरं विधान. पहिलं विधान काय झालंय? योग्य झालंय. दुसरं विधान बघा, पपईचे झाड नारळ आणि लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे. पपईचे झाड नारळ आणि लिंबू यांच्यामध्ये आहे, ते सुद्धा दुसरं काय विधान योग्य आहे डायग्रामनुसार आपल्या. तिसरं विधान बघा, पपईचे झाड नारळाच्या झाडाजवळ आहे. पपईचे झाड नारळाच्या जवळ आहे. म्हणजे काय करणार याच्यामध्ये आपण? तिसरं विधान सुद्धा काय योग्य राहणार. या पद्धतीने काय राहणार? उत्तर राहील. बघा याच्यामध्ये पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. पुढचा प्रश्न क्रमांक 96 स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. बघा काय म्हटलं याच्यामध्ये. कशाचा प्रश्न राहणार? तो सरासरीवरचा सुद्धा प्रश्न राहणार. बघा, एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किलोमीटर प्रति तास वेगाने जातो. जाताना त्याची स्पीड किती राहणार? 4. नंतर पुढे म्हटलंय आणि 6 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येत आहे. म्हणजे तिकडून येताना स्पीड किती राहणार? त्याची 6 ची स्पीड राहणार. पुढे काय म्हटलंय, तर त्याचा एकूण प्रवासाचा सरासरी वेग विचारलाय. एकूण म्हटलाय म्हणजे जाण्याचा सुद्धा आणि पुन्हा इकडून येण्याचा सुद्धा. तर लक्षात ठेवा, जाण्या आणि येण्यासाठी तुम्हाला किती अंतर तुम्ही प्रवास केलाय आणि किती वेळामध्ये केलाय ते इम्पॉर्टंट राहणार. आता त्यांनी अंतर दिलाय का? नाही दिलाय. मग आता काय करणार? अंतर जर दिलं नसेल तर अंदाजी अंतर जर तुम्हाला काढायचं असेल तर काय काढायचं? याच्यामध्ये लसावी काढायचा. कशाचा लसावी काढणार? लसावी दिलेले काय? वेग. कोणता वेग? 4 आणि किती? 6. 4 आणि 6 चा लसावी किती येणार आहे? 12. अंदाजी आपण अंतर किती घेतलाय? 12 किलोमीटर घेतलाय. समजा जर त्याला येतानी म्हणजे या साईडला किंवा जातानी समजून घ्या. जातानी स्पीड किती आहे? 4 तास आहे. म्हणजे जातानी त्याला किती वेळ लागणार? जाताना वेळ ठीक आहे. किती अंतर जात आहे तो? 12 किलोमीटर. कितीच्या स्पीडने चालला? 4 ने. म्हणजे अंतर भागीला जर आपण वेग केला तर काय भेटणार आहे तुम्हाला? वेळ भेटणार आहे. भाग जाते बघा किती उरणार इथं? 3. कशामध्ये राहणार ते? तासामध्ये. पुन्हा येताना अंतर काही बदलणार आहे का? नाही. आता तिकडून रिटर्न येताना काय करणार? लागणारा वेळ. येताना अंतर किती राहणार? तेवढंच अंतर राहणार. 12 छेदामध्ये किती स्पीड होती? 6 ची. साइन 2 12 म्हणजे किती वेळ लागला त्याला? 2 तास. आता लक्षात ठेवा, त्यांनी विचारलाय येतानी आणि जातानी सरासरी वेग विचारलाय. काय करणार मग? बघा, जातानी आणि येतानी त्याला एकूण किती वेळ लागलाय? 3 आणि 2 म्हणजे एकूण जर विचार केला पण याच्यामध्ये 5 तास होत आहे. किती तास होत आहे याच्यामध्ये? 5 तास. आणि जाणं आणि येणं म्हणजे एकूण अंतर किती होणार? 12 आणि 12 म्हणलं किती होणार? 24 याच्यामध्ये अंतर राहणार. बघा आता याच्यामध्ये किती वेळ लागत आहे? बघा आपल्याला काय करायचं आहे? सरासरी काढताना तुम्हाला याच पद्धतीने उत्तर काढावं लागणार आहे. 12 किलोमीटर जाणं येणं किती वेळ लागत आहे? 5. 5 ने सरळ याला काय करा? भाग द्या. ते तुमचं राहील उत्तर. 5 ने भाग देणं म्हणजे छेदामध्ये आपण मोठा आकडा आणतो 10 100 वगैरे. 2 ने वरती गुणा, खाली सुद्धा 2 ने गुणा. वरती किती होणार? 48 छेदामध्ये 10. एका घरांतर पॉइंट म्हणजे उत्तर किती येणार आहे? 4.8. आता बघा ऑप्शन क्रमांक दिलाय त्याने. पहिलाच ऑप्शन दिलाय 4.8 किलोमीटर प्रति तास. त्याचा हा काय? सरासरी वेग राहणार. समजलाय? अशा पद्धतीचं उत्तर काढत असते. जर त्यांनी अंतर दिलं नसेल तर अंतर कसं काढायचं आहे? लसावी घेऊन. समजलं असेल? बघूया आपण लगेच पुढचा प्रश्न. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 97. पुढचा प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर सुद्धा दिसत असेल. साधा प्रश्न. या वर्षीचा जो पेपर उतरलेला आहे खूप इझी आहे. लिस्ट सुद्धा बऱ्यापैकी हाय जाणार आहे. बघा 97 प्रश्नामध्ये काय म्हटलंय? ए आणि बी एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात. समजा जर आपल्या जवळ आहे ए
प्लस बी दोघंही मिळून काम किती दिवसात करताय 15. पण लक्षात ठेवा युनिट कोणता आहे काळकाम वेग, त्याच्यामुळे आपण असंख्य अशा न लिहिता व्यस्त प्रमाणात लिहित असतो. बघा पुढे काय म्हटलंय, बी एकटा तेच काम 20 दिवसात करते. बी हा एकटा काम 20 दिवसात करते तर काय करणार मग 1/a अधिक 1/20 बरोबर 1/ किती 15. सूत्राचा काही वापर करण्याची गरज नाही आहे, साध्या पद्धतीने उत्तर निघते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. 1/a बरोबर तिकडे काय उरलाय 1/15. इकडली संख्या प्लस मध्ये आहे, तिकडे गेल्यावर काय होणार मायनस 1/ किती 20. सरळ सरळ यांचा लसावी काढा, तिरपा गुणाकार केला तरी चालते. काय होणार मग 1/a बरोबर लसावी किती येणार झाला 60. 60 येण्यासाठी 15 चूक 60 वरती सुद्धा 4 20 त्रिक 60 वरती सुद्धा 3. काय होणार अंशाची वजाबाकी 1 येणार, छेदामध्ये किती राहणार 60. आलेलं आपण बघा बेरीज कशी केली होती व्यस्त, आलेलं उत्तर सुद्धा शेवटी काय करायचं आहे व्यस्त करायचं आहे. म्हणजे a बरोबर किती येणार आहे 60. बघा प्रश्न काय विचारलाय त्यांनी, तर तेच काम एकटा ए किती दिवसात करणार म्हटलं तर 60 याच्यामध्ये करणार आहे. समोरपर्यंत हा होता तुमचा साधा प्रश्न. पुढचा प्रश्न क्रमांक 98 बघायचा आहे. अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी किती. आता बघा आता काही असे शिक्षक सुद्धा याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर काढण्यासाठी सांगतात. याच्यामध्ये सरासरी म्हणजे काय राहते बेरीज भागीला एकूण संख्या. मग तुम्ही बेरीज करणार एकूण संख्येने त्याला भागणार, इतकापर्यंत वेळ असते का नाही. आता लक्षात ठेवा सरासरीचा दुसरा अर्थ होते मधली संख्या. आता त्यांनी संख्या सांगितलंय 1 ते 97, 1 ते 97 पर्यंत त्यांची वाली जे बेरीज येणार त्याला 97 ने भाग द्या असं काहीतरी त्यांनी बाकीच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. तर बघा काय करणार याच्यामध्ये आपण 1 ते 97 पर्यंतची सरासरी म्हणजे काय क्रमाने संख्या आहे. क्रमाने संख्या असेल तर मधली संख्या जी राहते ते त्यांची काय राहते म्हणजे काय राहणार सरासरी राहणार. तर बघा क्रमाने संख्या असेल तर एकूण संख्या किती होईल एकूण संख्या शेवटचा आकडा राहणार 97. एवढ्या संख्या भरल्या. आता जर बघा याच्यामध्ये 96 जर संख्या असत्या किती संख्या सांगा आता 96 जर संख्या आपण जर विचारात घेतो समजा अंदाजे 96 घेतले त्याच्यावाले अर्धे होते किती होणार अर्धे 48. म्हणजे 96 संख्या असेल तर एका साईडला 48 राहणार आणि दुसऱ्या साईडला किती राहणार 48 राहणार. मधली संख्या काही उरत आहे का नाही उरत आहे. आता बघा याच्यामध्ये आपण जर इथं 97 आपल्याजवळ संख्या एकूण 97 म्हणजे काय होईल याच्यामध्ये त्याच पद्धतीने एक शिल्लक राहणार बरोबर आहे. पूर्ण भाग गेला का याच्यामध्ये नाही 48चा भाग जाते 1 किती राहणार याच्यामध्ये बाकी राहणार. बघा शॉर्टकट पद्धत आहे काहीच करायची गरज नाही. इकडे किती संख्या उरणार 48. 1 पासून किती पर्यंत 1 ते 48 पर्यंत इकडे संख्या राहणार 48. पुढची वाली संख्या कोणती येणार 49 आणि शेवट अजून किती उरणार याच्यामध्ये पण म्हणजे 48 संख्या उरणार आहे. बघा आता काय करणार आपण 48 आणि 48 किती होते 96 आणि एक मधली संख्या किती होणार असं या पद्धतीनं एकूण संख्या होणार 97. ही पद्धत आहे साधीवाली. नसेल तर तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये लॉंग पद्धतीने उत्तर काढू शकता काही प्रॉब्लेम नाही. सरळ उत्तर भेटते सरासरी म्हणजे मधली संख्या होय. लक्षात राहील. उत्तर राहिलेचं वाला 49 ऑप्शन क्रमांक 4. बघूया आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 99 बघा काय म्हटलंय आगगाडीवरचा प्रश्न विचारलाय. खूप इझी प्रश्न आहे. प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. 250 मीटर लांबीची रेल्वे गाडी ताशी 45 किलोमीटर वेगाने धावते तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी त्याला किती वेळ लागेल. साधा प्रश्न आहे ठीक आहे. आता तुम्ही एक्झाम देता MPSC ची म्हणजे तुम्हाला सूत्र सुद्धा पाठ असायला पाहिजे. सर्व गोष्ट बेसिक पासून आपण इथेपर्यंत पोहोचू शकत नाही. बघा रेल्वेची लांबी किती दिली आहे 250, प्लॅटफॉर्मची लांबी किती दिली आहे 250 म्हणजे एकूण अंतर आपण किती घेणार 500 मीटर घेणार. समजलीपर्यंत अंतर बरोबर काय राहते नंतर वेळ गुणिला वेग. आता वेळ त्यांनी काय करायचा आहे वेळ काढायचा आहे. त्यांनी काय दिलाय वेग किती 45 दिलेला आहे. नंतर किती वेळ लागते म्हटलं तर x आणि प्रत्येक वेळेस आपण किती गुणत असतो याच्यामध्ये 5/18 ने गुणतो. आता 18 का बरं गुणता 5/18 ने इकडली संख्या ही मीटर मध्ये आहे अंतर हे कशामध्ये आहे किलोमीटर प्रति तास. एकक वेगळे असेल तेव्हा आपण फक्त किती गुणतो 5/18 ने. सरळ सरळ उत्तर काय करायचं आहे x चं उत्तर काढून टाकायचं तेच भेटून जाईल तुम्हाला आन्सर. काय करणार बघा 18 आणि 45 मध्ये भाग जाते 9 दोन्ही 18 9 5 45 5 1 5 नंतर 5 1 5 किती उरले इकडे 100 उरले. त्यानंतर पुन्हा अजून 5 ने इकडे भाग जाते 5 1 5 किती होणार 20 5 100. आता बघा काय उरला याच्यामध्ये इकडले 2 उरले भागाकार मध्ये इकडे त्यांनी काय होणार ते गुणाकार मध्ये 20 दोन्ही 40 बरोबर x
आणि एक्स म्हणजे आपण काय घेतला होता याच्यामध्ये वेळ घेतला होता. दिसतंय सर्वांना. बघा याचं उत्तर सुद्धा त्याने दिलं आहे 40 सेकंद. उत्तर एक कशामध्ये राहील चला सेकंदामध्ये. ठीक आहे. ऑप्शन क्रमांकाचं उत्तर राहील 2. फक्त लास्ट प्रश्न उरलेला आहे. लास्ट प्रश्न बघा काय म्हटलं यांनी. बघा साधा प्रश्न आहे, जास्त वेळ न घेता आपण याला कंप्लीट करून घेऊया. प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. रवीने सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकली. आता हा जो प्रश्न आहे बऱ्याच मुलांनी काढला सुद्धा असेल, पण साधा प्रश्न आहे कारण याच्यामध्ये 2 अटी दिल्या आहे आणि वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगळं सोल्युशन राहते. तर लक्षात ठेवा, साधा प्रश्न सांगत आहोत. पहिला व्यक्ती कोण आहे? रवी. ठीक आहे. रवीनं वस्तू विकली किती टक्के नफ्याने? 6% नफा. तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसत आहे आणि बोर्डवर सुद्धा सांगत आहोत. कोणाला विकली आहे ते? सुधीरला. दुसरी वस्तू कुठे गेली? पहिल्यांदा सुधीर जवळ गेली आहे. रवीपासून सुधीर जवळ. नंतर बघा त्यांनी काय म्हटलंय, सुधीरने ती वस्तू 5% तोट्याने गोपालला विकली. सुधीरनं पुन्हा अजून कोणाला विकली आहे? गोपालला विकली आहे आणि ते सुद्धा कशामध्ये? 5% तोट्यामध्ये. झालंय. बघा काय म्हटलं त्याने पुढे. आता जर गोपालची खरेदीची किंमत, म्हणजे लक्षात ठेवा सुधीरनं जी वस्तू घेतली आहे, सुधीरने विकली आहे कोणाला? गोपालने. त्या वस्तूसाठी गोपालने 2014 रुपये दिले आहे. समजलं का इथपर्यंत? बघा आता ते झालं रुपयामध्ये. आता प्रश्न बघा त्यांनी काय विचारलाय, तर रवीची खरेदी किंमत किती? म्हणजे लक्षात ठेवा पहिल्यांदा रवीनं घेतली होती, कितीला घेतली? दिलेलं नव्हतं. त्याने ती विकली 6% नफ्याने, याने पुन्हा विकली 5% तोट्याने आणि त्याचीवाली वस्तूची रक्कम गोपालची सांगितली त्याने किती दिली आहे? 2014. आता आपल्याला काय करायचं आहे? रिव्हर्स मध्ये या प्रश्नाला इकडे या पद्धतीने इकडे येता येणार. बघा काय करायचं तुम्हाला. साधा प्रश्न आहे. गोपाल आणि सुधीर यांच्यामध्ये जो व्यवहार झाला होता तो कशाचा होता? तो तोट्याचा होता. आता बघा तोटा त्यांनी सांगितला. आता समजा जर आपण एखादी रक्कम घेतली, याच्यामध्ये रक्कम कोणती घेणार बघा आपण. याच्यामध्ये काय झाला तो व्यवहारामध्ये? तोटा झाला होता. किती टक्के तोटा? 5%. तोटा म्हणजे आपण काय करणार? 100 मधून 5 कमी करून टाका. किती उरणार? 95. 95% म्हणजे टक्क्यात चिन्ह नाही दिले तरी चालते. 95% म्हणजे किती रक्कम घेणार आपण? 2014. तर आपल्याला काय करायचं आहे? हे झाली 2014 म्हणजे गोपालची रक्कम. आपल्याला यायचं आहे सुधीरवर, म्हणजे सुधीरनं ती वस्तू कितीला घेतली होती ते काढायचं आहे. सुधीरनं वस्तू घेतली होती आपल्याला सांगू आपण अंदाजे 100%. 100% म्हणजे किती रुपये? या पद्धतीने काढता येते. बघा एक्स म्हणजे काय घेतलं आपण? सुधीरनं ती वस्तू किती रुपयाला घेतली होती? कोणाजवळून? रवीपासून. फक्त आपण सुधीरचं काढत आहोत आपण. बघा काय करणार मग? एक्सच्या अपोजिटची संख्या कुठे लिहितो आपण? छेदामध्ये. छेदामध्ये किती येणार? 95. पुढे बघा काय उरला आता? यांचा तिरपा गुणाकार 100 गुणिला 2014. यांचं व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. जे मिळणारी रक्कम आहे ती कोणाची भेटणार आहे? सुधीरची. आपल्याला असं रिव्हर्स मध्ये यावं लागणार आहे रवीपर्यंत. बघा काय करायचं आहे? भाग जाते 5 ने. 19 5 95. किती होणार इकडे? 20 5 100. 19 ने इकडे भाग जायला पाहिजे. 19 1 19 19 1 19. एक किती उरलाय? 1. आता डायरेक्ट 114ला तुम्ही भाग देऊ शकत नाही. पहिल्यांदा 2 अंकाला जात नाही म्हणून पहिल्यांदा काय करणार? 0 ठेवणार. आता भाग द्या वाटल्यास 19 सक. समजलं इथपर्यंत? बघा काय उरलाय? 106 गुणिला 20. 106 ची दुप्पट करा 212 आणि किती 0? 1 0. इथपर्यंत समजत ऐका. बघा आता गोपालला घेतली होती याच्या जवळून 2014ला. एकदा कितीला घेतली होती? 2120 रुपयाला. कोणा जोडून? या व्यक्ती जोडून. तर या व्यक्तीच्या आता पुन्हा आपल्याला रिव्हर्स यायचं आहे. आता बघा हे जे रक्कम दिली आहे त्याने कोणती? 2120. ती कशी घेतली होती त्याने? नफा घेऊन. याला नफा झाला होता. बरोबर आहे. नफा म्हणजे काय? 100 मध्ये प्लस. तोटा म्हणजे काय? 100 मधून मायनस. मग काय करणार? 106% म्हणजेच किती घेणार? 2120. समजत आहे का? आपल्याला काढायचं आहे मूळ किंमत. मूळ किंमत म्हणजे किती राहते? 100. 100 म्हणजे किती घेणार? एक्स. गणित थोडंसं तुम्हाला 2 टप्प्यामध्ये सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. काय करणार? त्याच पद्धतीनं एक्सची अपोजिट संख्या कुठे जाते? छेदामध्ये येणार. 100 किती? 6. नंतर काय उरलाय? 100 गुणिला 212 आणि इथं 0. लक्ष द्या भाग देणं खूप इझी आहे. 106 ची दुप्पट डायरेक्ट किती होणार? 212 होणार. 106 1 106 दुप्पट होणार आणि वरती किती होणार? 20. काय उरलाय? 100 गुणिला 20. एक्स बरोबर
किती होणार याच्यामध्ये 2000. कोणाची रक्कम झाली ती वाली रवी. समजत आहे का? हे साधा प्रश्न आहे, खूप इझी आहे आणि बऱ्याचशा मुलांनी सॉल्व्ह केलेला नाही आहे. साधा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक बघा किती दिला यांनी. ऑप्शन क्रमांक 1. बघा मित्रांनो आपले सर्व याच्यामधले प्रश्न इथून झालेले आहे. फक्त एक प्रश्न आपण याच्यामधला सोडलेला आहे. ते आयोगावर आपण ठरवू याच्यामध्ये कोणते जो योग्य उत्तर देणार त्या पद्धतीने. बघा मित्रांनो हे झाले फक्त आपले गणित आणि बुद्धिमत्ताचे. आयटीचे वगैरे तुम्ही चेक करून घ्यायचं. रिझल्ट लक्षात ठेवा, यावेळेस जो लागणार लिस्ट थोडीशी हाय लागणार, कारण पेपर थोडा इझी होता मागच्या वर्षीच्या तरी तुलनेमध्ये. आता बघा एक्झाम मध्ये काय काय राहते. बरेचसे विद्यार्थी गणित बुद्धिमत्ताला घाबरतात. कृपया घाबरू नका. गणित बुद्धिमत्ता शिवाय रिझल्ट येऊ शकत नाही. भले प्रश्न आपले 15 राहते, पण 15 पैकी जर तुम्ही नॉर्मली कमीत कमी 10 जरी प्रश्न तुम्ही योग्य काढले तर खूप जास्त फायदा होईल. कारण बघा आपण जे बघितले प्रश्न कसे होते ते इझी होते. ज्यांनी आज गणिताचे प्रश्न कमीत कमी 8, 9, 10 जरी सॉल्व्ह केले असेल तरी त्यांचा रिझल्ट येऊ शकते. बघा मित्रांनो व्हिडिओ आज जर तुम्हाला आवडला असेल, जर याच्यामध्ये काहीतरी लिहिताना वगैरे काही मिस्टेक होऊ शकते किंवा बोलताना सुद्धा मिस्टेक होऊ शकते, तेवढं तुम्ही काय करायचं आहे ऍडजस्ट करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आपल्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, जेणेकरून माझ्या नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.